नमस्कार. आपण पाहत आहात सक्षम महाराष्ट्र न्यूज. अखिल विश्व भोपे पुजारी महानुभाव समाज प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रभाकर आप्पा भोजने यांनी नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असून विविध पदांवर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. अखिल विश्व भोपे पुजारी महानुभाव समाज प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मार्गदर्शक म्हणून श्री मदनराव कोठी यांची निवड करण्यात आली आहे. तर महासचिवपदी श्री सुधाकर संतोष उदरभरे जालना यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी नाशिकचे श्री अरुण सोनू महानुभाव, संभाजीनगरचे श्री समाधान सुभाष उदरभरे, अमरावतीचे श्री शरद बाबाराव बिडकर आणि बीडचे श्री राजू गिरदारी कोठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी श्री हिरालाल महानुभाव अहिल्यानगर, तर सहकोषाध्यक्षपदी श्री राजेंद्र महानुभाव धुळे यांची निवड झाली आहे. सहसचिवपदी मुंबईच्या सौ उज्ज्वला रोखले आणि संभाजीनगरच्या सौ कविता मठपती यांची निवड करण्यात आली आहे. तर महिला प्रतिनिधी म्हणून नागपूरच्या सौ पल्लवी मराठे यांची निवड करण्यात आली. सल्लागारपदी नाशिकच्या सौ शुभांगीताई नांदगावकर, बीडचे श्री रवींद्र कोठी, अहिल्यानगरचे श्री कामराज कारंजकर आणि धुळ्याचे श्री हेमंत सिवतकर यांची निवड करण्यात आली. तसेच विश्वस्थ म्हणून दर्यापूरचे श्री कृष्ण दर्यापूरकर, संभाजीनगरचे श्री श्रीधर कपाटे, अमरावतीचे श्री विजय नांदगावकर, सुरतचे श्री दीपक लासूरकर, श्री वैभव वायंदेशकर, अहिल्यानगरचे श्री प्रणव कारंजकर आणि संभाजीनगरचे श्री मोहन चुरमारी यांची निवड करण्यात आली आहे. या नवनियुक्त राष्ट्रीय कार्यकारिणीचे विविध मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. यामध्ये माजी आमदार श्री बाळासाहेब सानप, नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, प्रदेशाध्यक्ष श्री प्रकाशभाऊ ननवरी, पपुई श्री गोपीनाथ दादा चिरडी, पपुई श्री सुरेशभाऊ भोजने, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख श्री कृष्णराज शिवलीकर, उत्तर महाराष्ट्र विभाग सचिव श्री अर्जुन आंबेकर यांच्यासह सौ जयश्री भोजने, सौ संध्या भोजने, सौ पूनम पुजारी तसेच जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त राष्ट्रीय कार्यकारिणीचे अभिनंदन करून स्वागत केले. या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून अखिल विश्व भोपे पुजारी महानुभाव समाज प्रतिष्ठानच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे सक्षम महाराष्ट्र न्यूजकडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा. अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सक्षम महाराष्ट्र न्यूज. सत्य, सक्षम, समर्पित. सिन्नर तालुका प्रतिनिधी श्रीकांत अमृते. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी सक्षम महाराष्ट्र न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.